हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण अंगरे ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तुम्हाला तर माहितच आहे, चला नाटक बघूया ह्या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमी ठिकाणी जातोय, त्यांच्या कलाकारांशी बोलतोय, त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय. तसंच आजही करणार आहोत. तर पण हे सगळं सुरू करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी खूप 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 थँक्स. आणि ज्यांनी अजूनपर्यंत नसेल केलं सबस्क्राईब त्यांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील, सगळ्या कलाकारांपर्यंत, सगळ्या प्रेक्षकांपर्यंत, आपली नाटकं सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, जास्तीत जास्त आपल्या नाटकाला गर्दी होईल. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मग चला बघूया चैतन्य सरदेशपांडेचं अजून एक नाटक या स्पर्धेमधलं कसं असेल, काय असेल, आपल्याला त्यातून काय मिळणार आहे, कशी चालली आहे त्यांची रिहर्सल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर मग चला जाऊया बझर या नाटकाच्या रिहर्सलला. चला. निवडून आलो आम्ही. सरकार होती तुमचं, थोडा तर विश्वास ठेवा आमच्यावर. आवाज सर्वांचा नाही. मग आता कसं होणार? कोण घे हे गेलंय तू केलंस? पोडगे माझा चांगला मित्र आहे. पोडगे माझा चांगला मित्र आहे. त्यांनी हे करणं शक्यच नाही. आम्ही काहीच नाही केलं. मी त्याच्यासोबतच होतो. त्यांनी करणं शक्यच नाही. थँक्यू सर. मी अजून काही तुमची मदत करू शकतो का? इन्स्पेक्टर सर. इन्स्पेक्टर नाही रे, बायको आहे तुझी. थँक्यू. आधी ओळख मग येतो. हे काय काय म्हणतो किती खात्यात कुठे सगळं माहिती असतं आम्हाला. त्या पार्लमेंट मध्ये सत्य टिकण्याच्या फुटकळ युक्तिवादाला सुद्धा टीव्हीवर बघताना हेरतात लोक. तुम्हाला वाटतं की आम्ही पार्लमेंट मध्ये आरडाओरडा केला, बाकडं बनवण्याचं झालं, आम्ही खऱ्या अर्थात खूप झालं. पण त्या बाकड्याला सगळं समजावून बनवणं इतकं खोटं असतं ना, हे कळतं आम्हाला. आणि पाकिस्तानचं काय? पाकिस्तानला तर आम्ही मुळापासून उभं भेटणार आहोत. अरे भारतातल्या पाकिस्तानाला पण आकडेवारी असे म्हणते की आम्ही सत्तेवर राहिल्यापासून हे प्रमाण कमी झाले. अहो तुमच्या काळात झालेले दंगली हल्ले आम्ही निस्तरतोय आणि देतो की लोकांना फाशी. नाही, तुमच्या काळात तर अराजक व्यवस्था होती, तेव्हा तुम्ही काय केलं सांगा ना. महागाईवरती काय करते सरकार? अहो या आम्ही नाही, तू चोरलं. बाबा आता एवढे सगळे पैसे तुझ्या घरात सापडणार, तू आज जाणार. केवढं प्रेम तुझं आहे तुमचं. नाही तुम्ही दोघे असाच संसार करा बघा, अगदी हातात हात घालून एकमेकांच्या भेटीत. कधीच एकामेकाला नका देऊ नका. हो अगदी पण बघा हे खास तुझ्यासाठी. भाभीजीशी लग्नानंतर तू किती वेळा जुन्या मिसेस फडणीसकडे गेला असशील, पण यापुढे जाऊ नकोस, जाऊ नको बाबा. अरे काय कामाचं आहे तू? काय काम असा घरचा करता सवरतो पुरुषला तू. दोन पैसे कमवायची अक्कल नाही तर नाहीच.
वरतून शारीरिक दृष्ट्या पण यांच्याकडनं काय घडत नाही बघा. कोण घे ते घे. अरे वा, कुठली FIR केस काही नकोय. पोलिसांनी यांच्या घराची पायरी सुद्धा चढायला नको. प्लीज इंजेक्शन द्या ना. नको काय बोल नको. म्हणजे जे या घरात आता त्याचा मूल वाढणार आहे. माझं काय तुझं सकाळी सकाळी. मी जनता बाबा पाहतो आमची. आम्ही तुमच्या सेवेसाठी ना 24 घंटे तत्पर राहतो. 24 घंटे तत्पर राहतो. बरं आधी माफ केलं म्हणून प्लीज. अरे लहान भाऊ समजून माफ कर रे. मॅडम तुला त्रास द्यायच्या उद्देशाने कधी चालवत होतो आम्ही. तुला गरज असेल असं वाटलं म्हणून आलो होतं. प्लीज माफ कर. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत या नाटकाचे सर्वेसर्वा म्हणजेच या नाटकाचे दिग्दर्शक शैलेश फणसगावकर सर. नमस्कार. नमस्कार सर. सर काय म्हणजे पहिलं तर मी तुम्हाला टाळ्या वाजवेन की इतका वेळ आहे तुमच्याकडे आणि तरीही नाटक तुमचं रेडी आहे. म्हणजे बघितलं मी असं वाटतं की उद्या तुम्ही सकाळी प्रयोग करू शकता. इतकं छान असं नाटक बसलेलं आहे, छान सगळी तयारी झाली आहे. तर काय म्हणाल की ह्या काय सांगाल, ह्या नाटकाबद्दल काय सांगाल? पहिलं तर म्हणजे की ही संहिता तुम्ही कशी काय निवडली? खरं सांगायचं तर आपण म्हणतो की आपण नाटक किंवा कला ही आपण लोकांचा आरसा म्हणून आपण ती करतो. हो. लोकांना त्यांच्या अनेक उणिवा जाणीव त्यांच्या दाखवून दाखवण्यासाठी. देण्यासाठी दर्शवण्यासाठी आपण हो. नाटक करतो. आणि त्यासाठी नाटक केलं गेलं पाहिजे. केलं गेलं पाहिजे असं माझं मनोरंजन, हा मनोरंजन बरोबर ते पण ते मनोरंजन तर आहेच, हो. पण त्याचबरोबर आपली एक नागरिक म्हणून असलेली जबाबदारी आपण काय केली पाहिजे. एक कलाकार एक म्हणून आपली एक आपण जबाबदारी काय जबाबदारी. केली, काय असायला हवी आपली, या गोष्टीचा विचार करून हे बरेच वर्ष माझ्या डोक्यात होतं नाटक की आपण करायला हवं. ते गेल्या वर्षी करणार होतो, गेल्या वर्षी दुसरं केलं. मग ते पण नाटक आपलं गेल्या वर्षी पण आपलं एक नाटक होतं ते राज्यनाट्याला तिसरं आलं होतं. अरे वा. आणि हो, हो. मग या वर्षी मग तो विचार केला नाही करायचं म्हणजे करायचं. आणि मग हा विषय हा तसा खूप डेंजर विषय, हो, हो, हो. म्हणजे हा रोखोक भाष्य करणारा विषय आणि तो करायचा तर धाडस असेल म्हणजे ज्वलंत विषय आहे. आणि हा कधीही सादर झाला ना हो. तरी सुद्धा न थांबणारा विषय असल्यामुळे म्हटलं हा करूया. आणि मग हे सगळ्या मुलांना माझ्या टीमला सांगितलं की असं असं आपण करतो आहोत, हम्म. तर आपण करूया हा विषय. तर ते म्हणाले हे असं कसं नाटक आहे, हो लोक काय म्हणतील. आणि हे म्हटलं लोक काय म्हणतील म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतोय ना हे लोकांना आपण सांगू. हा. तर त्या दृष्टीने मग ती निवड केली गेली त्या नाटकाची. मग पहिल्यांदा जरा काकू काकू झालं सगळं, हे होईल का नाही होईल का. मग त्यांना ते त्या प्रत्येक गोष्ट सांगत गेले की तुम्ही कोण आहात, तुम्ही का जगताय, तुम्ही काय शिक्षण घेतलंय, तुम्ही कुठल्या समाजात वावरताय, तुमचं स्टेटस काय आहे, तुम्ही हे काय करताय. आणि मग तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या वलयाच्या व्यतिरिक्त त्या वलय सोडून बाहेर समाजासाठी काय करताय, देशासाठी काय करताय, काय करू शकता आणि काय करायला हवं. हम्म. याचा आपल्याकडे जर तो विचार असेल तर आपण नक्कीच त्याच्यात एक कलाकार म्हणून काहीतरी घडू शकतो. आपल्यामध्ये वृद्धी, आपल्या कलेमध्ये काहीतरी नवीन नवीन इम्प्लिमेंट होऊ शकतं, तुमच्या कलेची वाढ होऊ शकते. अशा पद्धतीने त्यांच्या मनात भरवलं, मग करूया म्हणाले. मग त्या दृष्टीने हे नाटक करायचं ठरलं. पण हे नाटक करताना त्या ताकदीचे कलाकार किंवा त्या जडणघडणीचे कलाकार असायला हवेत आपल्याकडे. आता ही किंबहुना आता माझ्याकडे असलेली टीम आहे ती माझ्या बरोबर जवळजवळ 5-6 वर्ष असल्यामुळे त्यांची ओळख एक bonding झालेली आहे आणि माझी ओळख त्यांना झालेली असल्या कारणामुळे ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत याचा मला अंदाज आला होता. त्याच्यामुळे म्हटलं आता आपण हा डाव खेळायला काय हरकत.
परफेक्ट. मग तो विचार केला की आपण हे नाटक करूया आणि मग मी त्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या टीमला सांगितलं की आपण अशा पद्धतीचं नाटक करतो. खरं तर त्यांना ते अजब वाटलं, तर एवढं रोखटोक असणारं नाटक तुम्ही आपण कसं करायचं, लोक काय म्हणतील. म्हटलं लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आपण काय म्हणायचंय ना आणि लोकांना काय सांगायचंय ना हे आपण करायला, आपण ते ठरवूया आणि त्या पद्धतीने आपण नाटक करूया. मग ते ठरलं की करूया म्हणून. मग करता की मग ह्यांना ते समजवायचं कसं, बरं त्यांना ते कळतही नव्हतं की हे असं होत आहे. मग तो विषय लोकांना कळणार कसा, मग ते कळेल का, आणि हे ते अनेक प्रश्न त्यात निर्माण झाले. मी म्हटलं हे तर राजकीय वास्तववादाचं हे नाटक आहे आणि खरं तर ही राजकीय वास्तववाद ह्या सगळ्यांना माहिती आहे आणि तरी त्याच्यावर भाष्य करण्याचं धाडस कोण करत नाही. हे महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा धाडस कोण करत नाही ना, तर याचा अर्थ असा नाहीये ना की जर चुकीचं आहे तर चुकीचं सांगणं हे आपण चूक आहोत असं होत नाही. हा बरोबर. आपल्याला वाटतं जे चुकीचं आहे तर ते चुकीचं म्हणण्यात योग्य पण आहे, चांगलीच गोष्ट आहे ना ती. त्यातलं तुमचा खरेपणा आहे. हो, त्यातला तुमचा खोटेपणा नाहीये. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे, तर त्यातला तुमचा जो खरेपणा किंवा सच्चेपणा जो आहे ना तो लोकांना दिसतो. हो, आणि तो दिसायला हवा. आणि म्हणून आपण एक कलाकार म्हणून आपली कलाकारांची एक जी जमात आहे ती त्या पद्धतीने पुढे जायला हवी. आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांना घडवण्याच्या दृष्टीने मी म्हटलं की आपण हे नाटक करूया की ज्या दरम्यान आपला म्हणतो की समाजाचा आरसा नाटक असतं, हो, तर त्या दृष्टीने आपण समाजाला आरसा दाखवण्याचं काम करूया आणि आपण या पद्धतीचा विषय निवडूया. मग ते तयार झाले आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण करूया म्हणून. मग चालू झाली रिहर्सल्स आणि त्या करता मग त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या की काय तुम्ही करायला हवं, की समाजाच्या दृष्टीने तुम्ही काय करता, स्वतः तुम्ही काय आहात, काय नाही आहात, तुम्ही काय केलं आहे तुम्ही आयुष्यात किंवा काय करू शकता, या सगळ्याचा अंदाज तुम्ही विचार करत इथपर्यंत त्यांना या विषयापर्यंत आणलं. आणि मग त्या तालिमीला सुरुवात केली. मग हळूहळू त्यांच्यात मुरवत गेलो नाटक आणि त्याची रिहर्सल सुरू केली. आणि हे महत्वाचं आहे सर की जे कलाकार ती कलाकृती सादर करणार आहेत त्यांनी पहिले ऍक्सेप्ट द्यायला पाहिजे. करेक्ट. की हा हे बरोबर आहे, किंवा नाहीतर मग काही कलाकार असतात की नाही मला करायला मिळतं जाऊ दे ना, मी फक्त डायलॉग बोलू पाहिजे ना, दुसरी समज आली पाहिजे. तो जो विषय मांडायचा आहे ना आपल्याला, तो जर त्याला आर्टिस्टच कळला नसेल, कलाकाराला कळलाच नाही तर तो काय लोकांसमोर प्रेझेंट होणार. तर त्याला त्या विषयाची असलेली डेप्थ, त्या विषयाचं असलेलं महत्व, त्या विषयाची असलेली व्याप्ती हे सगळं त्याला कळायला हवं. जर ते कळलं नाही त्याला कळलं तर मग प्रेक्षकांना तो काय देणार. म्हणून मग ते रुजवण्याचं त्यांच्यात ते ठासवण्याचा प्रयत्न केला की नाही हे असं आहे, हे असं आहे. प्रत्येक वाक्यागणिक त्यांना, कारण याच्यामध्ये प्रत्येक वाक्य एक वेगळं सांगतं. हो, या नाटकात प्रत्येक वाक्याची एक वेगळं त्याचा, म्हणजे आपण म्हणतोय ते वाक्य वेगळं पण त्याचा अर्थ वेगळा आहे असंही त्या नाटकातलं आहे. म्हणजे तिरकस पण आहे सगळं, बरंच काही आहे नाटकात. त्याच्यामुळे आणि बरं ते लोकांना सरळ स्टेट मारणार आहे, तर ते लोकांना पचलं पाहिजे किंवा लोकांना ते वाटलं पाहिजे अरे हो रे मी हे चूक करतोय. हो, ही जाणीव करून देण्याची जी जबाबदारी आहे ना ती प्रचंड होती या नाटकात. म्हणून मग त्यांच्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांना वाटलं नाही तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आधी केलं पाहिजे. आधी तुम्ही दुःख काय बघितलं पाहिजे, तर आपण काय कुठल्या गोष्टी आहेत ना, किती अपमान सहन करतो माणसं, काही सहन करतात, मग त्या अपमानामधनं कसं हे होतात. व्यक्त होण्याची जी आपण म्हणतात ती व्यक्त होण्याची वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती आपण जपासायला हवी ना. हो, आपण व्यक्त हो, आपण काय म्हणतो जाऊ दे ना आपलं नाही, हा महत्वाचं आहे. हो, दुसऱ्याच आहे. हो, आपल्यापर्यंत आलाय का, आपल्यापर्यंत आल्यावर बघू. अरे पण ही वृत्ती चुकीची आहे ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कुठे काही चुकीचं घडतंय ना, तर ते चुकीचं आहे म्हणून तोंडावर सांगायला हवं आपण. हे असं मला या नाटकात करावं असं वाटतंय. म्हणून मी म्हणतोय की पोचणार की तुम्ही विचार कराल की जाऊ दे माझं काय बिघडतंय, पण ते खरोखर कसं बिघडू शकतं हे या नाटकातून दिसून येतं. या नाटकात तुम्हाला कळेल की खरं तर आपल्याला कळतच नाहीये की आपणच आपल्या घरात कसं बंदिस्त होत चाललोय विचारांनी,
आचरांनी तुमच्या कल्पनांनी तुम्हाला बंदिस्त करून तुम्हाला काहीच तुम्ही करू शकत नाहीये. तुम्हाला ना एका अशा या बिंदूपर्यंत आणून सोडलेलं आणि तिथे तुम्हाला ब्लॉक करून ठेवलेलं. आणि तो बिंदूच्या बाहेर तुम्ही जाऊ पण शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या अवतीभोवती असं काही उभं केलं जातं की त्यातनं तुम्हाला बाहेर पडायची हिंमत होणार नाही किंवा तुम्ही त्या दृष्टीने बाहेर पडायचा प्रयत्न पण करणार नाही. या दृष्टीने तुम्हाला स्टक केलं जातं त्या ठिकाणी आणि तुमची विचार करण्याची तुमची ती लेवलच कमी केली जाते पूर्णतः. अशा पद्धतीचं हे नाटक आहे. मुळात म्हणजे तेच झालंय की कित्येकांना माहितच नाही की आपण अडकत चाललोय, आपण अडकलो एका वर्तुळामध्ये, हे माहितच नाहीये. तर ते ती माहिती करून देण्याचं काम हे नाटक करणार आहे, हे नक्कीच आहे. आपण कुठलेही करताना सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरायझेशन तुमचं परफेक्ट व्हायचं. खूप कोणालाही कुठे उभं करून चालत नाही. तर ती निवड झालं पाहिजे आणि ते कॅरेक्टर ते पेलू शकेल का, तो जो त्याचा भाव आहे, तो त्याचं म्हणणं, त्याचा जो ऑरा आहे किंवा त्याचं ते कॅरेक्टरायझेशनचं अख्खं आयुष्य जे आहे, तो इथे ते 3 तास जे काढणार आहे त्या कॅरेक्टरचं आयुष्य, ते तो पेलू शकेल का, तर त्याला ते जमेल का, किंवा त्याची पर्सनॅलिटी वाईज आणि याच्या वाईज सगळ्या वाईज अशा पद्धतीने निवड केली गेली प्रत्येकाची. आणि 2-3 झाले दोघा तिघांना, अरे तू करून बघ, तू करून बघ. आणि हे पण केलं की तू हे वाचून बघ, तू ते वाचून बघ, अल्टरनेट पण करून बघितलं गेलं बऱ्याच गोष्टी. पण मग शेवटी अशा पद्धतीची टीम जमवली की हे तू करायचं, हे तू करायचं, हे तू करायचं, हे तू करायचं, हे अशा पद्धतीचं शेवटी कॅरेक्टरायझेशन ठरलं. आणि ते मला वाटतं बऱ्यापैकी झालं. नाही, बऱ्यापैकी काय, खरंच मी म्हणतो ना, खूपच छान प्रकारे झालेलं. म्हणजे प्रेक्षक म्हणून मी सांगेन की खरंच छान प्रकारे तुमची कास्टिंग पण झालेली आहे, लेखन तर आहेत आणि तुमचं दिग्दर्शन पण. लेखन म्हणण्यापेक्षा मी तो म्हणेन की तो चैतन्याचं लेखन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चैतन्य अप्रतिम लिहिणारा लेखक आहे. अप्रतिम म्हणजे एकांकिकेचा स्टार लेखक आहे एकांकिकेचा. आणि त्यातही नाटकाची असलेली त्याची जाण ना, आणि स्वतः तो एक कलाकार असल्यामुळे ना, त्या पद्धतीने ते नाटक इतकं त्याने सुंदर लिहिलं ना की खरं तर आपल्याला ना त्याच्यामध्ये काही करायची गरज नाही. तुम्ही नाटक वाचल्यावरती तुम्हाला तुझ्या कॅरेक्टरचं उभं राहतं समोर. बरोबर. म्हणजे तुम्हाला लगेच कळतं की हे कॅरेक्टर काय होऊ शकतं किंवा काय याची कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, कसा वागू शकतो, कसं नाही वागू शकत. त्याने बॅकअप द माइंड, आपण म्हणतो ना की एखादा रोल करताना आपण म्हणतो इतिहास, भूगोल सगळं आपण तो अभ्यास करायचा असतो असं म्हणतो आपण एखाद्या रोलचा करताना. याच्यामध्ये स्क्रिप्ट मध्येच त्याने एवढं भरून ठेवलंय ना की तुला बाकीचा विचार करायची गरजच नाहीये. त्या प्रत्येक वाक्यामध्ये, त्या प्रत्येक स्वरांमध्ये, वाक्यांच्या स्वरांमध्ये त्याची ती शेड्स कळत जाते प्रत्येक पात्राची. इतकं ते सुंदर लिखाण त्याने ते करून. हेच आहे खरी लेखकाची, मोठ्या लेखकांची गुण हे असतात. परफेक्ट लिहिणं, त्या जी गरज आहे त्या वाक्यांची जितकंच गरज आहे तितकंच आपण पसार अजिबात अशा पद्धतीचं लिखाण आहे. आणि खरंच सुंदर लिखाण. म्हणजे म्हणून म्हटलं ना की इतकी आपल्या डोक्यात एखादा विषय घोळत राहणं म्हणजे इतकी वर्ष, तर त्या लेखकाची जादू आहे ना ती. हो, त्या लेखनाची ताकद आहे. मुळात ते की इतक्या वर्षानंतर सुद्धा ते करत राहावं असं वाटतंय आपल्याला की नाही. तर त्या लेखकाची ताकद किती असेल, तर त्या पद्धतीने तो सुंदर ते हे झालेलं आहे. म्हणून म्हटलं तो विचार थोडे केला आणि करूयाच, आणि मग तो ठरलं त्याच्यावर प्रयत्न केलेला आहे. आणि बघूया आता कसं करतायत मुलं, पण आता आली आहेत थोडंफार. पण अजून चांगलं होईल. आपल्याकडे अजून आमचे 8 दिवस आहेत. मुळात तुमच्याकडे बेनिफिट तो आहे की तुमचं नाटक आता तर सगळं बसलेलंच आहे. आता थोडस बारीक अजून कोरीव काम एवढंच राहिलंय, पण होईल. मला अपेक्षा आहे की करतील कोर. आणि हेच म्हणाल मी त्यांना तेच म्हटलं की एक आर्टिस्ट म्हणून पण ना आपण आपण म्हणतो की ग्रो व्हायला पाहिजे, की आपली ग्रोथ व्हायला पाहिजे. यासाठी पण हे नाटक तुमच्याकडे उपयोगी आहे. कलाकृतींमधनं ना तुम्ही ग्रो होतात. तुमच्यातल्या अभिनेताला, तुमच्यातल्या त्या कलाकारांना तुम्ही ना रंगवता, तुम्ही वाढवता, तुम्ही फुलवता. ही गरज आहे अशा संहितांची,
की ज्या कलाकारांना तुम्हाला त्यांना मजा करता येईल. आणि हा म्हणजे खरंच म्हणजे मी सुद्धा कलाकार म्हणून एक विचार म्हणजे सांगू शकेन की अशा गोष्टी, अशी नाटकं, असे पात्र साकारताना कधी आपण मोठे होत जातो ते खरंच कळत नाही. कळत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण केलेलं असतं कसं की हा तेवढं जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. बरं हे नाटक ना बिटवीन द लाईन्स मधलं जास्त आहे. हा तुम्हाला वाक्य तर आहेतच हो. पण त्याच्या वाक्यांच्या व्यतिरिक्त जे आतलं जे काम आहे ना, हे या नाटकाचं खरं यश आहे. ते इतकं सुंदर आहे की त्यातला जर अभ्यास केला ना तर ते इतकं नाटक जातं ना असं, तर ते त्याची मजा आहे त्या नाटकाची. आणि ती त्यांना म्हटलं तुम्ही ते अनुभव ते शिका की बिटवीन द लाईन्सचा अभिनय काय आपण तो जास्त महत्वाचा असतो तुमच्या त्या शब्दांपेक्षा. हो म्हणजे किती कलाकार विचार करतात की अरे माझ्या या नाटकामध्ये डायलॉगच नाही किंवा कमी आहेत. पण ते करता तुम्ही त्या ठिकाणी शांत उभे आहात, पण त्या शांत उभे राहण्यामध्ये सुद्धा जेव्हा तो प्रसंग आहे ना त्या प्रसंगामध्ये आहात तुम्ही हे विसरता ना. मी जरी शांत उभे राहिला तो प्रसंग काय आहे, त्या प्रसंगानुसार मी कसा वागेन, प्रसंगानुसार मला वाक्य नाही येत पण मी कसा रिॲक्ट होईल, या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या असतात ना. त्यांना म्हटलं की त्या पद्धतीचा अभ्यास पण तुम्हाला करता येईल म्हणून आपण हे नाटक करतोय. छान छान, खूपच छान चाललंय. सर खूप छान बोललात. खूप सगळ्या प्रेक्षकांना आणखी नवीन जे डिरेक्टर आहेत, दिग्दर्शक आहेत, नवीन कलाकार आहेत त्यांना सुद्धा खूप काही शिकण्यासारखं मिळालंय या सगळ्या बोलण्यातून. आणि कसं आहे बरीच वर्ष नाटकं केल्यामुळे जवळजवळ 25-30 वर्ष नाटकं, हो त्याच्यामुळे तो जो आपण म्हणतो ना की येतो एकांकिका करत. पहिल्यांदा आपण कॉलेज लेवलच्या एकांकिका केल्या, त्याच्यानंतर मी नाट्यशास्त्र पण शिकलो. त्या सगळ्यातना जात आणि सगळ्यांकडनं अनेक गुरूंकडनं शिकत एक मग आपण स्वतःच करत तो अनुभव वाढत घेतो ना. हो. मला म्हणायचं की आपला जो अनुभव आहे, आपला जो डाटा आहे आपण सेव्ह केलेला आहे, तो आपण दुसऱ्यांना का देऊ नये, पोहोचला पाहिजे. तो दुसऱ्या पिढीपर्यंत का देऊ नये, गेलाच पाहिजे. आणि अपेक्षित आहे की आपल्याकडे असलेलं ज्ञानापेक्षा त्याने जास्त ज्ञान कमवावं आणि त्याने त्याचं ज्ञान वाढवत अजून पुढे जावं, ही अपेक्षा एका कलाकाराची असते. तशी अपेक्षा माझी आहे. म्हणून मी माझ्याकडे असलेल्या प्रत्येक मुलांना किंवा माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक सगळ्यांना हेच सांगतो की घ्या, जेवढं काही घेता येईल तेवढं घ्या आणि ते वाढवा. अशा पद्धतीचं ते आपलं काम करतो. खरंच खूप छान सर, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि खरंच तुम्ही आलात, ही तालीम बघितली आणि आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल खरंच आपले आम्हाला थँक्स. तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि बाकीच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकातील मुख्य कलाकार कविता जाधव. तर काय सांगाल, कधीपासून आहात या अभिनय क्षेत्रामध्ये? मी कॉलेज पासून आहे. गेले 10 वर्ष झाले थिएटर करते मी. मध्ये थोडं लग्नानंतर थोडा गॅप झाला होता, कारण थोडं संसाराकडे वळल्यामुळे. पण आता थोडं सेटल झाल्यामुळे मग आता परत आपलं थिएटर, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे परत स्टार्ट केलं गेल्या वर्षीपासून. अच्छा, गेल्या वर्षीपासून. मध्ये 4-5 वर्ष, मग कोविडचे 2-3 वर्ष आणि 2-1 वर्ष गेले. त्याच्यानंतर 2 वर्ष, 3-4 वर्षांनी थोडा गॅप घेतला होता. ती 2 वर्ष तर गावी टाकायची. काय वाटतं तुमच्या नजरेतून हे नाटक काय आहे? हे नाटक एकतर खूप आपल्याला खूप काही शिकवून जातं. मेन गोष्ट ह्या नाटकामध्ये हे कळते की ह्या नाटकाचा ऍक्च्युली हे रिअल आहे. आपण बोललो नाही की हे फक्त हे नाही, हे रिअल, हे घडतंय, आपल्यासोबत घडतंय. हा देश किंवा बोलत नाही, ही जे म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही स्क्रिप्ट वाचायला आम्हाला कळलं होतं जे हे मध्या आणि मिले आहेत ती जनता आहे आणि ते साहेब आणि पोलीस ते पॉलिटिशियन्स. म्हणजे ते बघत ना, एक पॉलिटिशियन्स एक देशावर कसं राज्य करतं. तेच म्हटलं, हा थकत नाही का, किती धावपळ करतो, किती आरडा ओरड आहे त्यांचा. सीन तसे आहेत त्यामुळे कारण की ते कुठेही थोडंसं पडलं तर ते नाटक पूर्ण पडणं. हो, आणि तुम्ही याच्यामध्ये काय नाटकी करू शकत नाही आणि ते नाटकी होत नाही. पहिली गोष्ट, कारण आपण त्याच्यामध्ये एकदा शिरलो असं होतं ना की नाही हे आता घडतंयच आहे माझ्यासोबत. मतलब एखाद्या बाईवर समजा ती अवस्था आली आहे की तुला कॉम्प्रोमाइज करावं लागतं तुझ्या नवऱ्याला,
पण मग रिअल मध्ये ज्या वेळेवर घडत मग काय मग जेव्हा ते आठवलं का ते आपोआप येतं, ते नाटके होऊ शकत नाही, ती तिथे नाटक करू शकत नाही. किंवा तिचा नवरा आता बेशुद्ध पडलाय, त्या बाईची अवस्था काय होईल, ते नाटकी नाही करू, मी तरी नाटकी नाही करू शकत, नाही जमत मला नाटकी करायला, माझं होतं आपोआप ते ह्यालाच म्हणतात की भूमिकेमध्ये शिरणं. हो मी प्रयत्न करतो पुरेपूर की ती भूमिका जिवंत वाटली पाहिजे. हा नाही खरंच आणखीन वाटतंय, मी आता तालीम पाहिली, खूपच छान चालली तालीम. सर मला म्हणाले तुमचे डिरेक्टर साहेब की कसा वाटतोय प्रयत्न, पण तो हा प्रयत्न नाहीये. आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडतोय. ही चांगली गोष्ट आहे. हो आम्हाला असं अजून असं वाटत नाही की आम्ही नाही, तरी तुम्ही मला आता सर शिकायला आता त्यांनी माझ्यापेक्षा जास्त या नाटकाकडे बघितलेलं आहे, पूर्ण डीप मध्ये गेलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्याच्यातलं कमी, ह्याच्यातलं आणखीन काही उणिवा आहेत त्यात त्यांना जास्त जाणवतील. आणि प्रेक्षक म्हणून मी आता ते नाटक बघत होतो त्यावेळेस खरंच वाटत होतं की अरे यार किती छान जबरदस्त चाललंय हे सगळं. नाटक सुंदर आहे. प्रश्न नाटकाबद्दल उठूच शकत प्रश्नच नाही. तर तुम्हाला ह्या नाटकासाठी, ह्या प्रयोगासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातील मुख्य कलाकार सचिन शिंदे. सचिन काय सांगाल, कधीपासून आहात या क्षेत्रामध्ये? तसं तर मी 2015 पासून या क्षेत्रामध्ये, पण मध्ये काही दिवस म्हणण्यापेक्षा काही वर्ष गॅप गेला होता खूप. एकतर कोरोनाची 2 वर्ष गेली, तर गेलेच, पण त्याच्यानंतर असतं ना की आपल्याला सगळं सांभाळायला, घर, फॅमिली, फायनान्शियली सगळं, त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेतला होता. पण मागच्या वर्षी म्हटलं जे आहे ना ते शांत बसून देत नाही, आपलं जे आहे ते आपण असं एक नाटकाचं लागलं की लागला की ते होत नाही. त्याच्यामुळे 7 वर्षांतर, मला 6 वर्षांतर मी पुन्हा उभा राहिलो मंचावरती. आता तुम्ही 6 वर्षानंतर हे करताय? मागच्या वर्षी मी 6 वर्षांतर उभा राहिलो, मागच्या वर्षी तेव्हा केलं राज्यनाट्याला, आणि आता त्याच्यात म्हणजे मला वाटते मी 2015 पासून करतोय, मी मोस्ट ऑफ 4 वर्ष गेले असेल, 6 वर्ष गॅप होता मला. अच्छा. कमबॅकच्या नंतर हे दुसरंच नाटक आहे राज्यनाट्याला जे आम्ही करतो, आणि हा मला ही संधी सरांनी दिली. म्हणताय की 4 वर्षच करतोय, पण तुम्हाला खरोखर 10 वर्षाचा अनुभव असल्यासारखं वाटतंय मला हा रोल पाहिल्यानंतर. आणि मुळात एक गोष्ट सांगतो, म्हणजे मी जेव्हा पहिलं नाटक केलं होतं त्यावेळेस सुद्धा मी एक पॉलिटिशियनचा रोल केला होता, त्यामुळे हा रोल बघताना मला एकदम खूप मजा वाटत होती. असं वाटत होतं की अरे मी स्वतः आहे की काय, तेच सगळं त्याच्या हाताखालचा जो असतो तसाच माझ्या हाताखाली एक होता माझा मित्र चंदन म्हणून असतो. ते सगळं असं वाटत एकदम एक नॉस्टॅल्जिक असं ना की आपलं पूर्व पहिल्याच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हा, सगळ्या आठवणी त्यावेळेच्या जागा झाल्या माझ्या. तर त्यासाठी खूप थँक्स मला आधी पहिलं म्हणावं लागतं. तर काय सांगाल या नाटकाबद्दल? या नाटकाबद्दल तसं तर नाही, सगळं दोन्ही पण कलाकारांनी सांगितलं, को स्टार्सनी. पण कसं असतं माहितीये, नाटक प्रत्येक एकच जरी असलं तरी प्रत्येक कलाकार, प्रत्येक प्रेक्षकासाठी ते वेगळा दृष्टिकोन असतो त्या नाटकाचा, असायलाच हवा. हा, तर प्रत्येक जण आपल्या नजरेतून, वेगवेगळ्या नजरेतून ते नाटक पाहत असतं. म्हणूनच मी प्रत्येकाला प्रश्न विचारतोय की काय वाटतंय नाटकाबद्दल. मला असं वाटतं की हे जे नाटक जे आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की हा जो मीडिया आहे हा तुमचं पास्ट पण दाखवतो, म्हणजे मूवी किंवा नाटक किंवा हा जो मीडिया हा पास्ट पण दाखवतो, प्रेझेंट पण दाखवतो, फ्युचर पण दाखवतो. हो. आता जरी आपण हे नाटक आता घेतलंय ना, हे नाटक असं की कधीही घ्या, हे तुम्हाला प्रेझेंटच वाटतं. म्हणजे हे नाटक 50 वर्षापूर्वी जरी सादर केलं असेल तरी पण तसंच वाटलं असतं, आणि 50 वर्षानंतर पण कदाचित सेमच वाटतं. हे नाटक 2018 का 19 ला लिहिलेलं आहे, तर त्यावेळेला पण हे नाटक प्रेझेंट मध्येच असं वाटलं असणार की बाबा नाही, हे नाटक आताच्या घडामोडींवरती एकदम आधारित आहे, आणि हे याला जातंय माहिती, त्या सिस्टमला एक बोट दाखवतंय कुठेतरी काय आहे. पण आता जरी आपण करतो इतक्या वर्षांतर, तरी असं वाटतं की नाही, सध्या सुद्धा त्याच घडामोडी घडतायत. हे नाटक बांधलंच अशा प्रकारे गेलंय ना की तुम्ही कितीही चष्मे चेंज करावं दिसणार तुम्हाला तसंच आहे, किंवा जास्तच क्लिअर दिसणार आहे तुम्हाला, म्हणजे अस्पष्टता काहीच नाही, सगळं स्पष्ट. ते अस्पष्टता कुठेच नाही, सगळं स्पष्ट दिसणार आहे. आणि बघणाऱ्याला जर ते म्हणजे लिहिलं इतकं सुंदर, इतकं सटायरपणे ना की
सो खराच प्रेक्षक वर्ग आहे ना जो म्हणतो ना की आपण नाटक बघायला येतात ना, हा. ते जाणते असतात. हा हा नाटक बघायला कोणीच येत नाही आपण असं म्हणतो ना, हा. नाटक बघायला जाणकारच येतो. जाणकार येतात बरोबर. आणि तो जो येतो ना त्याला हे नाटक नक्कीच कळलं हा आणि त्याला कळालं ना की तो इतरांना पण सांगणार की नक्कीच हे नाटक बघा, तितकं महत्वाचं आहे. हम्म. कारण हे भाष्य करते सध्याच्या घडामोडीवर. हम्म. आणि मला असं वाटतं की यापुढे ना अशी भाष्य करणारे नाटक जास्त व्हायला हवे. हो, आणि राज्य नाट्याची स्पर्धा असते ना त्यामध्ये जास्तीत जास्त नाटकं अशी होतात आणि अशा नाटकांना संधी मिळते. ती एक खूप मोठी गोष्ट आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्या कलाकारांना म्हणाल तरी आम्हाला एक अशी संधी मिळते की जे पात्र तुम्ही फक्त ना बाहेर बघताय, हा जे ऍक्च्युली बघायला गेलं तर सध्या सगळे खेळतातच ना, ते तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ मध्ये खेळून बघायला एक चान्स मिळतोय की बघा कशा असू शकतात. हम्म. तुम्ही नाही आहात ते, पण ते हा. तुम्हाला करायचा एक चान्स मिळतोय. हो हो तो जो मिळतोय ना, आपण अनुभवायला मिळतोय की नाही अरे जर मी असा असतो तर मी पण असा असलो असतो का, विचार करायला लावतं हे नाटक. जर मी आता हे कॅरेक्टर मी जेव्हा करतोय ना, हा. तेव्हा मला असं वाटतं की यार मी सुद्धा समजा एखादा नेता असो, पॉलिटिक्स असो, तर मी सुद्धा असं असतो का. हा पण मी जर त्या सीनच्या बाहेर आल्यानंतर विचार करतो की नाही आपण तसे नाही आहोत, आपण तसे नाही आहोत म्हणण्यापेक्षा ती जी आहे ना, तो जो ऑरा आहे तो, हम्म. किंवा तो जो एक आहे तो ती खुर्चीच आहे, तो त्या माणसाचाही नाहीये. त्याच्यामुळे हे भाष्य खूप वेगळ्या प्रकारे झालं आणि नाटक अतिशय सुंदर आहे, खूप छान वाटतं. हे एक चांगलं, म्हणजे मला आता नीटचं आठवत नाहीये कोणी म्हटलं होतं, पण नाटक हे असं आपल्याला एक संधी देतं ना की आपल्याला जे आतमधल्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला खऱ्या आयुष्यात आपल्याला नाही काढायच्या असतात बरोबर, त्या आपण स्टेजवर काढू शकतो. काढू शकतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यातून मुक्त होतो. म्हणतात ना की पावसात दिसताना रडलं तरी कोणाला कळत नाही की पावसामुळे दिसतोय की तो रडतो. तसंच माझ्या आतमध्ये जे काय आहे ते मला मी इतर कोणासोबत काढताना त्याचं काढता येणार नाही, तेवढं येणार प्रखरते नाही येणार नाही. हो पण जर मी स्टेजवरती काढला तर कोणालाच कळणार नाही, सगळ्यांना वाटेल तो कॅरेक्टर मध्ये. म्हणून म्हणतात की आपण कॅरेक्टर मध्ये घुसायला हवं. कॅरेक्टर आपलं जास्त पण हे झालं पाहिजे की आपल्या रिअल लाईफ रिअल मध्ये परिणाम होतो. हो बरोबर आहे. ऍक्च्युअली तसं आहे. बाकी मग ह्या कॅरेक्टरसाठी तुम्ही काय तयारी केली आहे? कारण की मी आता बघितलं ना तर खरोखरच म्हणजे इतर प्रेक्षकांना बघताना असं वाटेल की अरे, म्हणजे तुम्ही पहिला डायलॉग जो घेतलात ना तेव्हाच मी म्हटलं हा पॉलिटिशियन आहे आणि किंवा एक आहे त्याचा दरारा असणार आहे पुढे जाऊन नाटकामध्ये. खरं तर कुठेतरी असं वाटतं ना की एक म्हणजे मी स्वतःमध्ये प्रयत्न केला की म्हणजे लाईक मी दाढी वगैरे ठेवतो, अच्छा तर जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की नाही जरा थोडंसं चेंज करून बघू. हा. कारण आपलं स्वतःला जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा स्वतःला पण ते वाटलं पाहिजे की काहीतरी वेगळं आहे. हम्म. जेव्हा मला ते तसं वाटलं ना तर तिथून तो पहिली सुरुवात केली मी की नाही आपण थोडंसं चेंज करूया वा आपल्या. हा ते हळूहळू तो ही मेहनत आहे गेला. खरी. मग नंतर प्रयत्न केला की बाबा कसा आवाज असू शकतो, कसं त्यांचं चालणं असू शकतं, कसं त्यांचा आवाज असू शकतो, त्यांचं बघणं, त्यांचं ते बोलतात ना एकदम हसणं ते एकदम बाप. वेगळं असतं, वेगळं हसलं हो असतं. हो खरंय खोटंय कोणालाच कळत नाही, ज्याचं फक्त त्यालाच माहिती की तो का हसतोय ते. हम्म. कुणालाच कळत नाही. तर तो फक्त अभ्यास म्हणण्यापेक्षा फक्त थोडासा प्रयत्न केला, कारण रिअल लाईफ मध्ये आपण बघतोच पॉलिटिशियन. हो त्याच्यासाठी वेगळं काय असं मला शोधायची गरज नाही लागली. जे रिअल लाईफ मध्ये जे तेच इथे हम्म. ते बघितलं तिथे आणण्याचा प्रयत्न करतो बस. 100%. थँक्यू. मला जे लेखक आपल्याचे हा, चैतन्य देशपांडे. त्यांना द्यावं लागेल. कारण की तुम्ही जर मला म्हणाल की कसं म्हणजे हे करतोय वगैरे, हा तर त्यांनी लिहिलेच इतकं सुंदर ना हा 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 की त्या शब्दांमध्ये मला अजून वेगळं काय करायची गरज नाही लागत आहे. ऍज इट इज त्यांनी लिहिलेत तसे जरी मी घेतले ना हा तरी ते दिसून येईल की हा जो नेता आहे हा किती हे असू शकतो. हम्म. म्हणजे वेगळं काही जास्त करायचं म्हणजे तो वाचतानाच लक्षात येतं की हा नेता कसा बोलेल, आणखी कसा वागेल, कसा असू शकतो. कसा असू शकतो हे त्यांनी हे imagine लेखक. केलेले ते फक्त आता आम्हाला प्रेक्षकांना दाखवण्याचं. आम्ही एक मीडिया झालो, बाकी ती त्यांच्या ह्याच्यातनं उतरलेली गोष्ट आहे. हीच खरी लेखकाची ताकद आहे. ताकद आहे. आणि लेखकाला तेवढं श्रेय मिळत नाही, पण मी श्रेय देऊ इच्छितो की त्यांनी खूप सुंदर लिहिलंय. हा. आणि नंतर आता आम्ही आमचे अभिनय म्हणा किंवा आमच्या सरांचं दिग्दर्शन तर बाकी सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर हे सगळं आल्यानंतर ते अजून किती छान फॉलोतात. हो हो नक्कीच नक्कीच खूप छान होणार आहे प्रयोग, याच्यात काहीच शंका नाहीये. तर तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातील एक मुख्य कलाकार आशिष सुर्वे. हाय आशिष, तर काय म्हणशील ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहेस? आता गेली 10 वर्ष तरी झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे प्रयत्न तरी करतो अभिनय करायचा, जसं होतं तसं करतो.
नाही तुझा तुझा तो प्रयत्नच मी तू बोलतोयस, पण तो तुझा अनुभव 10 वर्षाचा दिसतोय. म्हणजे खरोखरचा तो एक कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता. तर खरंच नाटक हे इतकं छान माध्यम आहे हो. की जो माणसाला ना खूप विचार करायला भाग पडतो. म्हणजे एखादा माणूस या प्रेक्षकगृहामध्ये आला आणि जर म्हणजे विनोदी नाटक असतात, त्याच्यामध्ये ते एंटरटेनमेंटसाठी असतात, पण अशी काही नाटकं असतात जी तुम्हाला ना आतमधून काहीतरी त्रास द्यायला लागतात किंवा ती गोष्टी ना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी आणून देतात. हे नाटक ना मी स्वतः एक कलाकार म्हणून आणि कदाचित जसं इतर कला म्हणजे जशी जेव्हा माझी सहकलाकार काम करतात तेव्हा त्यांच्याकडे मी बघतो, विंगेतून असेल किंवा काही असेल, तर त्यांच्याकडे बघून पण मला काहीतरी वाटतं. त्यांच्याकडे बघून पण मला थोडंसं वाटतं की अरे बापरे, हे पात्र जर माझ्यासारखं असतं किंवा मी माझं आयुष्य जर याच्यासारखं असतं तर माझं काय. आणि बऱ्याचशा अशा जागा आहेत ज्या खरंच आपल्या मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात घडतात आणि ती गोष्ट आम्ही आता दाखवतो तुमच्यासमोर. प्रेक्षकांनी बघितलं त्यांनाही पण ते मला वाटतं की त्यांना पण ते वाटेल खरं, त्यांनाही त्यांच्या चुका कळतील, त्यांनाही अशा गोष्टी कळतील की बाबा आम्ही काय सुधारणा केल्या पाहिजे आमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये. हे मला खूप छान वाटतं ह्या नाटकाबद्दल. खरंच छान. आणि एक गोष्ट सांगायची वाटते, म्हणजे मी आता नाटक बघताना तुझा जो कॅरेक्टर होता तो बघताना मला खरोखर असं एक म्हणजे मी नाटक किंवा काही बघताना ना प्रेक्षक बनतोय. मी त्याच्यात लेखक कलाकार वगैरे काही नसतो, एक प्रेक्षक म्हणून बघतो. त्यामुळे तुझा रोल बघताना असं मला वाटत होतं की हा किती भयंकर माणूस असेल हा खरंच, पण तुझ्याशी बोलताना एकदा अरे किती साधा आहे हा असं होतंय माझं. तर म्हणतात ना, रंगात रंगुनी सारा रंग माझा वेगळा, तुमच्या गुंतुनी साऱ्या पाय माझा मित्र. कलाकारांचं ते तसंच असतं ना सर, तुम्ही पण कलाकार आहात, तुमचंही तसंच आहे. आपल्याला रंग चढवावा लागतो, लोकांना दाखवायचं बस. हा, लोकांना आपलं म्हणजे त्या कॅरेक्टर मधून त्यांना त्यांचा आरसा दाखवायचा, हे आपलं एक मूळ उद्देश असतो आणि तो तू खरंच दाखवतोयस. खूप चांगलं आहे, छान. तुला ह्या नाटकासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत बझार या नाटकातील एक मुख्य कलाकार नितेश अंगणे. तर नितेश, काय सांगशील, कधीपासून आहेस या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये मी गेले 15-16 वर्षापासून आहे नाट्य क्षेत्रामध्ये आणि चालू आहे छोटे मोठे प्रयत्न. अभिनया व्यतिरिक्त अजून काही करतोस? अभिनया व्यतिरिक्त हो, जॉब करतो मी फार्मा कंपनीमध्ये आणि ते सांभाळून आपल्या नाटकाच्या रिहर्सल्स आणि नाटक चालू असतं. काय म्हणजे हौस आहे की फक्त म्हणजे एक वेळ काढण्यापुरती आहे की काही करायचं आहे? नाही, वेळ काढण्यापुरती तर नाहीये, छंद आहे आणि छंद माझा एका करिअरमध्ये कदाचित बदलूही शकतो वेळ मिळाला तर त्याच्यामुळे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनेच मी बघतो या आपल्या अभिनय क्षेत्राकडे. ते तर बरोबर आहे, कारण की ह्या क्षेत्रामध्ये एक काही स्थिर नाहीये, स्थिरता नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपल्याला नोकरी सांभाळणं गरजेचंच आहे. हो. तर मग काय म्हणशील, ह्या नाटकाबद्दल काय सांगशील? हे नाटक म्हणजे खूप विचार करायला लावणारं नाटक आहे. म्हणजे आतापर्यंत मी गेले भरपूर नाटकात कामं केली आहेत, पण ही अशी स्क्रिप्ट आमचे दिग्दर्शक शैलेश फणसगावकर यांनी जेव्हा निवडली आणि 3-4 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं की हे नाटक आपल्याला करायचं पुढच्या वर्षात, तर मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी फक्त वरचेवर स्टोरी सांगितली, पण जेव्हा मला कळली ही स्टोरी अशी आहे, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि त्याचे लेखक चैतन्य सरदेश पांडे, त्याच्यामुळे मी जर नाव वाचले माझं डोकं एकदम सुन्न व्हायला लागले की अफलातून स्क्रिप्ट आहे आणि सिस्टमला अशी जोरात चपराक मारणारं नाटक आहे. आणि त्याच्यासाठी जे लागतं लेखकामध्ये ते कॉन्फिडन्स आणि तो ज्या पद्धतीने त्यांनी, खरंच मला हॅट्स ऑफ आहे, दाद आहे त्याला. आणि ज्या पद्धतीने शैलेश सरांनी जे दिग्दर्शक करतायत नाटक, ते त्याच्यामुळे खूप मजा येते नाटकात काम करायला आणि असं वाटतं कधी एकदा हा प्रयोग आम्ही सादर करू. ह्या अगोदर तू म्हणालास की अगोदर पण खूप नाटकं केली, किती नाटकं केली आहेस? मी आतापर्यंत गेली 12 ते 13 वर्ष नाटक करतोय. त्याच्यामुळे मी साधारणतः एक 10-15 नाटक तरी केले असेल आणि चालूच आहेत. तुला हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारतोय की आपल्या प्रेक्षकांना कळावं की काहींचा गैरसमज असतो की राज्यनाट्यामध्ये काही नवीन हौशी कलाकार असतात. तर त्याच्यामुळे काही लोक काय विचार करतात, ठीक आहे ना, काय बघायची ती नाटकं, 15 रुपये तिकीट आहे. पण ह्या सगळ्यातून चांगला तर हा उद्देश आहे की बघा,
खरंच लोक किती मेहनत करतात, किती वर्षांपासून आहेत आणि नुसतं काहीतरी करायचंय किंवा जॉब वरून आल्यानंतर घरी पडून जायचं त्याविषयी काहीतरी करावं असं काही नाहीये लोकांना, सगळ्या कलाकारांचं. तर हा केवढा मोठा म्हणजे 10-12 नाटकं म्हणजे किती मोठा अनुभव आहे. बस एक करिअर असतं, घर संसार असतो, त्याच्यामुळे जॉब करावा लागतो काही कलाकारांना, हे एक गोष्ट आहे. हो खरंच. तर मी आता बघितलं तुझी ही तालीमीत तुला सारखं हायपर टेन्शन होतंय, ते सगळं करताना किती दमछाक होते. कारण की मी सांगतो ना, मी एका नाटकामध्ये असं केलं होतं तर मला खूप दमायला व्हायचं की अरे काय नंतर पुढे परत इंटरव्हल नंतर परत ते करायचं, पूर्ण जीवावर यायचं. पण ते एक वेगळी गोष्ट आहे की रंगमंचावर गेल्यानंतर मग ते सगळं आपोआप होऊन जातं. तुझं कसं काय त्याच्यासाठी सुरुवातीला जेव्हा सांगितलं सरांनी की अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे आणि हायपर टेन्शन आहे म्हटल्यानंतर आपला श्वासोच्छवास कंटिन्युअसली वाढवला पाहिजे. पण ते सगळं करताना माझं अक्षरशः या मेंदूच्या ज्या शिरा त्या असं ताणल्या जायच्या आणि असं डोकं माझं इतकं जड व्हायचं की 2 मिनिटांना मी असं होऊन जायचं एकदम. पण नंतर म्हणजे राहून आता त्याच्यातलं एक ट्रिक कळत गेली की कशा पद्धतीने आपण ते कॅरेक्टर पुढे नेलं पाहिजे आणि त्या कॅरेक्टरला कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे जेणेकरून माझ्या खाजगी आयुष्यावर पण त्याचा परिणाम होता कामा नये. कारण की खूप डिस्टर्ब होतं रिहर्सल नंतर, पण घरी जाताना पण एकदम त्याच विचारात असतो. इतकं हे मध्यम फडणीसचं ते कॅरेक्टर आहे जे प्रत्येक एका मध्यम वर्गीयाला हे करतं, ते आपलं डेडिकेट आहे हे कॅरेक्टर. ते खूप त्रासदायक आहे. पण आता जरा थोडं समजायला लागलंय, थोडा अभ्यास करतोय त्या कॅरेक्टरचा, त्याच्यामुळे चालू आहे तसं. छान. मी आता तालीम पाहिली, खूप छान अशी तालीम चालली होती. खूप म्हणजे असं बघत बसावं असं सगळं वाटत होतं. आणि मुळामध्ये म्हणजे आता 8 तारखेला प्रयोग आहे 8 तारखेला आणि आज आहे 1 तारीख. तुमचं नाटक तर पूर्ण रेडी आहे. म्हणजे असं आहे की तुम्ही सकाळी उद्या शो करू शकता. सरांनी अक्षरशः चाबूक काढून आमच्याकडून नाटकाची रिहर्सल आणि ते नाटक जवळपर्यंत आणलं नाही तर त्याशिवाय ते शक्यच नव्हतं. कारण की प्रत्येक जण आपला ऑफिस सांभाळून इथे तालमीला येत आहे आणि वेळ देतोय. काही जणांच्या घरी फंक्शन्स आहेत, ते सगळं अटेंड करून 2-2 दिवस सुट्टी नाही, मग सर मग तयार असतातच. छान. ह्या प्रयोगासाठी आणि याच्या पुढच्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच वेळ काढून आलात आणि आमच्या तालमीला आलात आणि बघितले आणि त्याबद्दल दाद दिली, त्याच्याबद्दल तुमचे खरंच थँक्स. हाय. तर मित्रांनो, आत्ताच आपण बझर या नाटकाच्या तालीमला जाऊन आलो आहोत. खूप छान अशी तालीम सुरू आहे त्यांची. तालीम काय ते तर प्रयोगासाठी तयार आहेत. म्हणजे आता उद्या त्यांचा प्रयोग होऊ शकतो अशी त्यांची तयारी आहे. आणि नाटकाबद्दल काय म्हणावं, नाटक खूपच सुंदर आहे. चैतन्य सरदेश पांडेचं लेखन आहे म्हटल्यानंतर वेगळेपण आहे नाटकामध्ये. नाटक एका समस्येवर, म्हणजे ती समस्या ऍक्च्युली आपणच निर्माण केलेली आहे माणसाने, कोणी दुसऱ्यांनी नाही, म्हणजे इतरांनी नाही, तर आपण स्वतःहून ती समस्या आपली निर्माण करून घेतलेली आहे आणि त्याच समस्येवर भाष्य करणारं हे नाटक आहे. त्या समस्येवर आपण कधी विचार जास्त केला नसेल किंवा कोणी सांगितलं असेल तरीही आपण त्यावर जास्त लक्ष देत नाही. पण लेखकाने उत्तमरित्या खूप खोलवर जाऊन ह्या विषयाचा अभ्यास केला आणि हा विषय आपल्या समोर मांडलेला आहे. खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे हे नाटक आहे. तर मग माझी विनंती आहे, खरंच ह्या नाटकाला तुम्ही जा, बघा हे नाटक आणि खरंच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात या नाटकातून. तर प्लीज 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 तुम्ही जा या नाटकाला. जा म्हणजे मी पण येणार आहे. तुम्ही या नाटकाला, खूप मोठ्या संख्येने या, खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि बघा हे नाटक. तर कधी 8 डिसेंबर 2025 रोजी यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे संध्याकाळी 7 वाजता. तर मग या, आपण भेटूया. बाय.